येस, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या हिलिंग सेशनमध्ये, ज्याच्यामध्ये आपण आपला सेल्फ कॉन्फिडन्स वर बिल्ड करणार आहे आणि आपला सेल्फ डाऊट हा रिलीज करणार आहे आपल्या माइंडमधून. सो या हिलिंग सेशन्सचं मी एक आपलं हिलिंग म्युझिक हे शेअर करते. आता माझं हिलिंग म्युझिक हे तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि माझा आवाजही येतोय. ओके, सो डोळे बंद करायचे, आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास आत घ्या, होल्ड करा, बाहेर सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास आत घ्या, होल्ड करा, श्वास बाहेर सोडा. तिसऱ्यांदा पूर्ण डीप दीर्घ श्वास घ्या, होल्ड करा, बाहेर सोडा. जेव्हा केव्हा तुम्हाला सेल्फ डाऊट फील होतो किंवा मी करू शकत नाहीये, त्या मुवमेंट मध्ये जावा. आपल्या बॉडी मध्ये कुठं फील होतंय ते ऑब्झर्व करा. आता आपल्याला ती बदलायची नाहीच आहे, फक्त ती ऑब्झर्व करा आणि त्या ठिकाणाहून आपण ही सेल्फ डाऊटची फिलिंग ही रिलीज करणार आहे. आता फक्त स्वीकारा. माझ्या मागे म्हणायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. पुन्हा एकदा मनापासून म्हणायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, मी स्वतःला ब्लेम केलं या सेल्फ डाऊटच्या फिलिंगसाठी. आय एम सॉरी, ह्या फिलिंगसाठी मी 100% जबाबदारी नाही घेतली. आय एम सॉरी, ह्या माझ्या फिलिंगला मी नाकारलं. प्लीज फॉरगिव्ह मी, मीच तुला क्रिएट केलंय, मी तुझी 100% जबाबदारी घेते. थँक यू, या सेल्फ डाऊटने मला भरपूर शिकवलंय. थँक यू, ह्या सेल्फ डाऊट मुळे मी ग्रो झाली आहे. थँक यू, माझ्या आयुष्यात येण्यासाठी. आय लव्ह यू. ही फिलिंग मीच क्रिएट केली आहे, मी त्याला हेट कशी करू शकेल. आय एम अ क्रिएटर. आय लव्ह यू. या सेल्फ डाऊटनी बऱ्याच वेळा मला प्रोटेक्ट केलंय. आय लव्ह यू, मला सेफ ठेवण्यासाठी. आजपासून
मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते. आय एम 100% रिस्पॉन्सिबल फॉर माय फिलिंग्स अँड थॉट्स. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आता आपल्या लहानपणीची एखादी रेस आठवायची आहे. कोणतीही एकदम छोटीशी रेस ज्याच्यामध्ये तुम्ही जिंकला होता. पूर्णपणे इमॅजिन करायचंय. काय टाइम होता जेव्हा ती रेस स्टार्ट झाली होती. ती रेस सुरू होण्याआधी तुमच्या मनात असलेली भावना, भीती, एक्साइटमेंट फील करायची. तो प्रत्येक मूवमेंट परत एकदा एक्सपिरियन्स करायचा आहे. त्या दिवशी तुम्ही ठरवलं होतं की मी या रेसमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. तेव्हा तुम्ही अजिबात विचार केला नव्हता की तुम्हाला जमेल का नाही. तुम्ही ठरवलं आणि तुम्ही जिंकलात. त्या दिवशी तुम्ही ऍक्शन टेकर होतात. रेस स्टार्ट झाली आणि तुम्ही घेतलेली ती ऍक्शन इमॅजिन करा, एक्सपिरियन्स करा. एकदम सोप्या पद्धतीने स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही ती रेस जिंकलात. सक्सेसफुल झालात त्या रेसमध्ये. त्या दिवशी कसं फील झालं होतं ते पुन्हा एकदा आठवा. पूर्णपणे त्या मूवमेंट मध्ये बुडून जा. तुमच्या सोबत कोण कोण होतं जेव्हा तुम्ही ती रेस जिंकली. त्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की मी सगळ्यात मोठी रेस हे जगच जिंकलंय. ती फिलिंग आठवा. आणि म्हणा आय एम अ ऍक्शन टेकर. मी जी गोष्ट ठरवते ती कंप्लीट करते. हा याचा प्रूफ आहे. गोष्टी माझ्यासाठी सोप्या आहेत. मी ज्या गोष्टी ठरवते त्या 100% मला जमतात. ती हाय एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी, ती सर्टन्टी, म्हणजेच तुम्हाला त्याची सर्टन्टी होती, कॉन्फिडन्स होता की तुम्ही अचीव्ह करू शकता. आणि त्या कॉन्फिडन्सनी, त्या फिलिंग्सनी तुम्हाला जिंकून दिलं. त्या फिलिंगला थँक्यू म्हणा. ही एक रियालिटी तुम्ही एक्सपिरियन्स केली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ऍक्शन टेकर होता, आहात. आता फक्त काही गोष्टी विसरल्या गेल्यात. स्वतःबद्दल काही गोष्टी विसरलोय त्या आज पुन्हा एकदा स्वतःला आठवण करून दिली. माझ्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. 100% मला गोष्टी जमतात. मी ऍक्शन टेकर आहे. मी जी गोष्ट ठरवते
ती कम्प्लीट करते. एकदा म्हणायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय एम अ ॲक्शन टेकर, I can achieve it. I am successful. I have a capacity to receive love, to receive care, to receive success. I have a capacity to feel anything I choose. I am confident. I am a positive thinker. I have a right mindset. And I do things which I decide. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे, बाहेर सोडायचा आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचेत, चोळत राहायचेत. ही एनर्जी या युनिवर्स कडनं रिसीव्ह करायची आहे, जी आपल्याला ऍक्शन टेकर, कॉन्फिडंट बनवणार आहे. ही सगळी एनर्जी आपल्या चेहऱ्यावरून फिरवून घ्यायची आहे.